सर तुमची सीट आलो. स्वारगेटला आलो मी पोपट झाला. जा चल निघ. बस वाटते. हाय गुड इव्हिनिंग. आता वाजले 6:44, 6:45 वाजले. मी आता चाललो आहे थोड्या वेळाने. 8:30ची माझी बस आहे. बँगलोरला चाललो आहे, ते पण ऑफिसकडून कामानिमित्त. पहिल्यांदा जाणार आहे. पहिल्यांदा गेलो होतो सोमनाथला, आउट ऑफ महाराष्ट्र. सो आता सेकंड टाईम जाणार आहे, ते पण आपलं दक्षिण साईडला, कर्नाटका, बँगलोर. मजा येणार. ऑफिस थ्रू चाललं आहे. आता 8:30ची बस. एन्जॉय केली. हाय, मी आहे आता ऑफिसमध्ये. आता चाललो आहे घरी. मी चाललो आहे लुसीवरती. मॅडीला घेऊन जायची इच्छा आहे, पण मॅडीचं पार्किंगचा थोडा विषय आहे, म्हणून मॅडीला इथेच ठेवतो. दिसते का माहिती नाही, पण हे आपली मॅडी. थोडे अंधारात आहे, त्यामुळे काही दिसणार नाही तुम्हाला. आणि अशा प्रकारे आपला प्रवास चालू होणार आहे. आता थोडा 1 तास राहिला आपल्याला घरी जाऊन सगळी तयारी करायची. आणि आता पण चाललो आहे लुसिफरला घेऊन. आपली लुसिफर ही आपली लुसिफर. आत्ता आपण हिच्यावर जाणार आहोत. फायनली मी घरी आलो ऑफिसवरून. आता वाजले 7:30. माझ्याकडे राहिला अर्धा तास. तिथून परत 8:30ची बस. इथून जायचं मला माझ्या टॉमीकडे. तिथे त्याच्या इथे जाणार, त्याला मी पिकअप करणार, तुम्हाला पुढे स्वारगेटला ड्रॉप करेल. तिथून मग स्वारगेटला गेल्यावर मी माझ्या बसमध्ये तो लुसिफरला घेऊन घरी. आणि अशा प्रकारे माझा बँगलोरला जायचा प्रवास चालू होईल. तसा आता चालूच झाला आहे, पण खूप धावपळ झाली आहे. कारण काय, ह्या व्लॉगिंगमधलं काय अजिबात नॉलेज नाही आहे. सो ट्राय करतो आहे मी. बघू, प्रयत्नार्थी परमेश्वर. झालं चांगली गोष्ट आहे. त्यात परत डिव्हाइस प्रॉब्लेम देतो आहे, त्यात साऊंड घेत नाही आहे माझा. परत रिटेक त्याच्यामध्ये माझा बराच वेळ निघून जातो आहे. मी 6 वाजता निघालो होतो, पण घरी आले 7:30. त्यामुळे माझ्याकडे राहिला अर्धा तासात मला पोचायचं मित्राकडे, माझ्या टॉमीकडे. तिथून स्वारगेटला बस पकडायची आहे. सगळ्यांनी पण माझा नंबर रजिस्टर केला कारण ते पण माहिती नाही. असं सगळं गोल आहे. तिथे बस कुठे लागते ते पण माहिती नाही. त्यामुळे तिथे जाऊन बस शोधायची. बस सीट कुठे आहे ते पण कन्फर्म माहिती नाही. आणि मला असं वाटतं काहीतरी राडा होणार आहे त्या बसवरून. म्हणजे बस सीट थोडी कॉम्प्लिकेटेड, काय म्हणतात त्याला, बॅक साईडला असणार आहे. त्यामुळे प्रवासाची विल्हेवाट लागेल अशी वाटतंय. पण VRLची बस आहे, त्याच्यामुळे आय थिंक ती बस चांगली असेल. बघू, बस चांगली असेल तर काय पाठीमागे त्रास होणार नाही. दमलो आहे, पण जाण्यासाठी खूप एक्सायटेड आहे. बघू बँगलोरला जाऊन काय होतं. आता फायनली मला 7:30 वाजलेत. अर्धा तास राहिला. अर्धा तासामध्ये बॅग तर भरले, काय घेऊन जायचं नाही आहे, पण चांगलं टाकाटक होऊन जावं लागेल. तरी मी कितीही टाकाटक निघण्याचा प्रयत्न केला तरी माझं ड्रेसिंग एकदम थर्ड क्लास असतं, त्यामुळे एवढा लक्ष नसतं मला त्याच्याकडे. शोधायला माहीत नाही, पण थंडीपासून आपलं प्रोटेक्शन नक्कीच होईल. जर थंडी असेल तर, नसेल तर चांगली गोष्ट आहे, पण असेल तर प्रोटेक्शनसाठी आपण घेतलेले चांगले एक्स्ट्रा एक. अशा प्रकारे निघालोय. आपली पल्सर इथे लावले मी. थोडी अडचणीत आहे, ठीक आहे. चिवित्र एरियामध्ये माझ्या मित्राच्या इथे आलं. आता काय आतमध्ये जाऊ. चल वेटर म्हणून कुठे लागला वेटर. अरे सर तुमच्या सीटसाठी आलो सर. ते आमच्याकडे कॉलगेट आमचे परम मित्र घेऊन आले. सालवतप्रमाणे आमचे ड्रायव्हर गाडी चालवणार, आम्ही पाठीवर. फोन तर पकड पारायचा. RCB तुझी फेवरेट टीम कुठे चालू? हो, बँगलोरमध्ये. मी विराट कोहलीला एक पाठच्या सीटवर बसतोय आपण, आणि पुढच्या आपल्याला नक्की कुठे जायचं आहे.
आंबे आपले ड्रायव्हर, आपला टॉमी ऑलराऊंडर. ओव्हर होतं चलतो मोठा बिझनेसमॅन वगैरे झालास तुझ्या आयुष्यात तरी स्वतः गाडी चालू नको, कामाला एक माणूस अरे तुला साधं रोड माहिती नाही साल्या. मला वाटतं तुला काश्मीरला जायचं असेल तर पाकिस्तानला जाऊन पोहोचते. पाकिस्तानमध्ये चुकून पण जाणार नाही भाई तुला अशी जाईन, कारण कधी गवळणी चिकणी असते ना अशी चांगले असतात तेच बोलणार. हा चांगले असतात तिथे. कोण चांगले असतं? ते आपल्याला जायचं कुठे बोलत काही नाही विचार गेली म्हणजे बाटली गेली पडली बॅट. आता सर्व कुठे सरळ तो मधला पुढं पुढं बघ हे गाडी बघ. नाही जिंकलायच काय कोणाच्या आला होता ते फिरत नाही वरती सरळ जातात ते. हा सरळ रोड आहे. मला वाटलं लेफ्टला बघ गाड्या आता सरळ जायचं गेअर कमी कर. अरे यार याला कोणी गाडी शिकवली राव. लायसन्स कोणी दिलं मला तेच आठवायचं. RTO वाल्याने लायसन्स दिलं मला. तुला ITO वाला लायसन देणं म्हणजे चुकीचं आहे. मला वाटतं ते लेफ्टला चाललंय म्हणून मी जातो. नाही जात गाडी सरळ जातात. आता तुला माहिती आहे मला माहिती आहे का आता सरळ हो तिथे गाडी जरा साऊथ तुझा शॉर्ट काय होतं गाडीला मला दिसत नाही मेन म्हणजे खाली काय सरळच इम्पॉर्टंट आहे कारण तुझा जीव माझ्या हातात, माझा जीव तुझ्या हातात आहे. तुझा जीव माझ्या हातात, माझा जीव तुझ्या हातात आहे, तुझा पण जीव तुझ्या हातात आहे. कुठे लेफ्ट 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 डाव्या अंगाला घे. मला माहिती आहे या व्यक्तीबरोबर मी या रोडला सकाळी आलो आणि या व्यक्ती रोड विसरला आहे. अरे काय इथं माहिती आहे या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवायच्या लागतात. पोरींची फिगर असते रे लागतात. अरे यार एवढं खरं का बोलतोय. 12चा विषय काढू का? नको ना प्लीज. आता गाडी चालवतो ना नाही कुठे सरळ याला गुगल मॅपपेक्षा जास्त सांगावं रस्ते माहिती आहे. हां आता माहिती आहे. आता रस्ते मला माहिती फक्त पाहण्याच्या भावाने आजोबांच्यावर फाटली तुला. अरे पण आता मजा वाटते पण तिकडे गेल्यावर मला वाटतं पोपट आला तिकडे काय माहीत नाही कोण असतं ना सोबत. म्हणजे तुला माहिती ना आपली ताई म्हणजे तुमच्या ऑफिसचंही माहिती आहे फेसबुकवरचं की आपलं आहे हवाई पक्षात का तिकडे फेमस काय आहे आय डोंट नो. पुढे बघ नाही घरी असं ॲम्ब्युलन्स जायला. अरे यार हे ट्रॅफिक पोचायचं आहे 5 मिनिटं राहिले. घाबरू नको तुझा भाऊ बसवाले माझ्यासाठी नाही ना थांबणार. पोरगीवर लग्न स्वारगेटला आलो पण पोपट झाला. माझ्या गावच्या याच्या लोकेशनवर गेलो तिथे गेलो. अर्धा आयुष्य राहण्यातच गेलो. आण्या शिंदे आला कुठे गेला बघ. अरे नुसता पुढे ब्लॉक चुकून दुसऱ्या स्टेशनला गेलो होतो म्हणजे पिकअप पॉईंट चुकीच्या पिकअप पॉईंटला गेलो. तिथे गेल्याच्या नंतर कळलं की चुकीच्या पिकअप पॉईंटला आलो आहे मी. त्यानंतर जे काही धावत सरलं आहे 10 मिनटं मी फास्ट धावतो आहे कारण बस ड्रायव्हरने सांगितलं की गाडी लगेच सुटणार आहे. मी आहे त्या कंडिशनमध्ये लुसिफरला सोडून दुसऱ्याला का धावत आलो. त्यानंतर मी फायनल पिकअप पॉईंटला आलो पण इथे आल्याच्या नंतर कळलं बसच नाही आला. तर इथे आल्याच्या नंतर कसं मला बसच नाही आला. तेव्हा मला कळलं मोही एकही बस बाय बाय का काय जा
चल निघ. फायनली स्वारगेटला आलो. तिथंच अटकलं आहे. तिथचं काही येतच नाही. फायनली स्वारगेटला आलोय. नाही हा इथंच अटकलं. समजू शकतो. तुम्ही करा ना व्लॉगिंग. अरे ब्लॉगिंग आम्ही केलेली होती बट ते माझा फर्स्ट अटेम्प्ट ना रे. फर्स्ट अटेम्प्ट. आमच्या ब्लॉगिंग असे नसतात, आमच्या थोड्या युनिक असतात. सो सर तुम्ही चुकीचं पर्सनला युनिक असं काय असतं तुमच्या? युनिक असं काय असतं तुमच्या कंटेंटमध्ये? आता मला रिटर्न जायचंच आहे. मला रस्ता माहिती आहे? हो, रस्ता इथून लेफ्ट राईट लेफ्ट इथून सरळ जायचं सर. पर्वतीला जाऊ नको. नाही इथून सरळ जायचं ना. येस. बस कधी आहे? भाई बँगलोरला या बस सोडत आहे. विजयवाडा विजया. गाईज फायनली आय ड्रॉप माय फ्रेंड. ओके सोडले मी तुला स्वारगेटला. ही बस घ्यायला आले वाटतं आपल्याला. कॉल कर. जास्त विचारून आहे. पिकअप व्हॅन आलेली आहे घ्यायला. डेंजर सीन. कॅमेऱ्यासमोर बोल. दिसत नाही पुढे पुढे. हा बोल, आता बोल. काय? अरे म्हटलं रिटर्न येऊ नको. नाही आलं तर कसं होईल त्याचं? जी पिकअप व्हॅन आहे जी आपल्याला बसपर्यंत घेऊन जाईल, जी स्वारगेटला आपल्याला पिकअप करायला आलेली आहे. फायनली नवले ब्रिजला आलो. स्वारगेटवरून नवले ब्रिजला या मिनी बसने अक्षरशः आलो. त्याच्यावर बस आलेली आहे. मुझे अच्छा लग रहा है ऊपर आकर. नाइस रे. ब्यूटीफुल. फायनली बसमध्ये पोहोचलो. मस्त थंड गाडी. बस वाटते. थंड थंड वातावरण. स्वतःची ब्लँकेट आहेत. थंडीसाठी तुमची एसी आहेत. तुम्हाला पाहिजे तसे ॲडजस्ट करा. गाडीचं स्मेल एक नंबर. फायनली मिनी बसमधून प्रवास केल्यानंतर घामाची आंघोळ केल्यानंतर आपण आलो आहे बसमध्ये. बस एक नंबर. नुसता गारवा आहे गारवा. हे आपला तुझा टाइमपास. आता मस्तपैकी स्नॅक खायचं, थोडं कोल्ड्रिंक प्यायचं, वरती एसी. मस्त बिकट होणार आहे. ठीक आहे, एका ठिकाणी जेवायला गाडी थांबते तेव्हा रिलॅक्स करता येईल आणि नंतर झोपायचं ते डायरेक्ट सकाळी उठायचं. गाडी एका लोकेशनला जेवण करता थांबते. आता मी NH 48ला आहे.